गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम बनले. मात्र या माध्यमाचा उपयोग समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे. बऱ्याचदा अफवा, खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण पोस्टद्वारे दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम राखण्याकरिता प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवत सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले. आगामी रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, अक्षय तृतीया निमित्ताने लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने देवगाव येथे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, उपसरपंच लहानू मेमाणे, जयेश लोहारकर, राजेंद्र मेमाणे, राजेंद्र कांबळे, दादाभाई कादरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी सरपंच वैशाली आढावळे, मौलाना आलिम, इनामदार भास्कर बोचरे, पोलीस हवालदार औदुंबर मुरडणर, पोलीस पाटील सुनील बोचरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गोपीनाथ बोचरे, मनोहर बोचरे, प्रमोद तुपे, संपतराव आढावळे, जावेद शेख, भूषण पगारे, भारती आढावळे, रेश्मा कादरी, दिगंबर सोमवंशी, विलास शिंदे, शामराव लोहारकर, रेवणसिद्ध लोहारकर, संतोष हुजवंत, योगेश कुलथे, राजेंद्र बोचरे, उमर कादरी आदींसह बुद्ध विहार समिती, मुस्लिम समाज व मराठा बांधव ग्रामस्थ उपस्थित होते. हस्तक्षेप करून तो प्रकार आपला थांबला. आतापर्यंत देवगावची जी परंपरा आहे ही चांगली आहे. इथून पुढेही अशीच ठेवावी. जे पूर्वी जे ज्येष्ठ नागरिकांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी पुढे जी परंपरा चालवली, इथून पुढेही तरुणांनी तीच पुढे कंटिन्यू करावी, मी अशी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा येणाऱ्या आगामी सणानिमित्त सर्वांनी जातीय सलोखा ठेवून, एकोपा टिकून ठेवून ही परंपरा अशीच चालू ठेवावी आणि येणारे सण हे शांततेत साजरे करावे असे मी सर्वांना आवाहन करतो आणि आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांनी शांतता कमिटीला इथे उपस्थिती दिली, शांततापणे ऐकून घेतले आणि योगायोग आम्हाला धीरजचाही तिथे सन्मान करण्याची संधी मिळाली. अशाच पद्धतीने त्याचा सत्कार केल्यामुळे एक काय असते, प्रेरणा माणसाला हत्तीचा बळ देऊन जाते. ज्याप्रमाणे धीरजचा तुम्ही सत्कार केला त्याचं बघून स्पर्धा परीक्षा, आता आम्ही त्या फेजमधून गेलोय, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे तेच सांगू शकतो ज्याने स्पर्धा परीक्षेतून एखादं पद मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांचे आपण आभार मानू, कारण त्यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे, गावाचाही खूप मोठा त्या देशामध्ये वाटा आहे. असेच ज्या पोरांची निवड होईल त्यांच्या सर्व सामूहिक ठिकाणी त्यांचा सत्कार करावा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान, एक प्रेरणा मिळून तोही भविष्यात काही करेल. आणि असं नाही की बाबा धीरजच, परंतु देवगावला ही यशाची परंपरा कायम ठेवा. म्हणून एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.